शपथ भाग्येश के घर के पास। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी। जड वाहनांना बंदी असलेल्या रस्त्यावर भरधाव वेगाने आलेल्या मिक्सरने दुचाकीला धडक दिल्याने एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीवरील दुसरी महिला गंभीर जखमी झाली आहे। हा अपघात मोई चौक येथे घडला। वैष्णवी सुजित दिघे वय वर्ष 22 असं मृत तरुणीचं नाव आहे। सीमा बजरंग ढमाले वय वर्ष 30 असे जखमी महिलेचे नाव आहे। याबाबत अमोल सखाराम ठोसर वय वर्ष 36 राहणार सोमाटणे फाटा यांनी फिर्याद दिली आहे। पोलिसांनी मिक्सर चालक आरोपी बिहारी पांडुरंग जाधव वय वर्ष 41 राहणार चरोली आळंदी याला अटक केली आहे। या अपघातात वैष्णवी आणि सीमा यांच्या अंगावरून मिक्सरचे चाक गेले। त्यात वैष्णवी हिचा मृत्यू झाला, तर सीमा या गंभीर जखमी झाल्या आहेत। मौजेवाडा तालुका खेड जिल्हा पुणे गावाच्या हद्दीत वाडेदरा येथील श्री गडदूदेवी देवस्थानचे मंदिराचे गाभाऱ्यातील दानपेटी एका बाजूला कशाच्या तरी सहाय्याने कापून त्यातून दानपेटीतील अंदाजे 50,000 रुपये रोख रक्कम तसेच मंदिराच्या जवळ असणाऱ्या रूमच्या दरवाजाचे कुलूप तोडून रूममध्ये अनधिकाराने प्रवेश करून रूममध्ये असणारे लोखंडी कपाट उचकटून त्यातील ड्रॉवरमध्ये असणारी रोख रक्कम 41,000 असे एकूण 91,000 रुपये चोरट्यांनी चोरी करून नेले आहेत। गजानन जानकू सुरकुले वय वर्ष 51 राहणार वाडा यांनी खेड पोलिसात तक्रार दिली आहे। लग्नाचे आमिष दाखवून शरीर संबंध ठेवून नंतर महिलेशी संपर्क तोडला व लग्न करण्यास नकार दिला। या प्रकरणी सध्या मुंबईमध्ये वास्तव्यास असलेल्या मूळच्या खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथील महिलेने खेड पोलिसात तक्रार दिली आहे। या प्रकरणी शिवराज उर्फ ऋषिकेश सूर्यकांत वाव्हळ वय वर्ष 34 धंदा शिक्षण मूळ पत्ता राहणार घर क्रमांक 16 शिंगवे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबतची तक्रार जिल्हा नवी मुंबई येथील पोलीस स्टेशन वाशी येथून वर्ग होऊन आल्याने खेड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। राजगुरुनगर तालुका खेड जिल्हा पुणे गावच्या हद्दीत एसटी स्टँड जवळील सीएनजी पंपाच्या समोर दिलेल्या धडकेत ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाले। उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला। शांताराम रघुनाथ जरे वय वर्ष 80 राहणार सहादूर रेसिडेन्सी पाबळ रोड राजगुरुनगर तालुका खेड जिल्हा पुणे असे मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचं नाव आहे। शांताराम जरे पायी चालत जात असताना एसटी विभागाची बस क्रमांक MH14 BT 4981 वरील चालक प्रसाद श्रीमंत गायकवाड राहणार लातूर याने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगात चालवल्याने सदरचा अपघात झाला। खेड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। जुन्या पैशांच्या वादातून 2 जणांनी एका तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला करून त्याला रक्तबंबाळ केल्याची घटना चाकणमधील कोयळी तालुका खेड येथे घडली। भांडण सोडवण्यासाठी आलेल्या पत्नी आणि भावालाही आरोपींनी बेदम मारहाण केली। अमोल दत्तात्रय पांढरे यांनी या प्रकरणी दक्षिण चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। भरत बोरकर आणि प्रफुल्ल बोरकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वाकी तालुका खेड येथील परदेशी मळा भागात रविवारी रात्री एक बलदंड बिबट्या आढळून आल्याचे स्थानिकांनी पुणे लाईव्ह न्यूजला कळवले। वन विभागाकडून मात्र अद्याप याबाबत काहीही कळवण्यात आलेलं नाही। इयत्ता 12वीच्या बोर्ड परीक्षा मंगळवार दिनांक 10 फेब्रुवारी पासून सुरू होणार असून खेड तालुक्यात 8 परीक्षा केंद्रांवर 5,856 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत। खेड तालुक्यातील 7 आणि शिरूर तालुक्यातील 1 असे मिळून 8 परीक्षा केंद्रांवर सर्व व्यवस्था करण्यात आली आहे। खेड तालुक्यातील बहुतेक विद्यार्थी ग्रामीण भागातून एसटी बसने प्रवास करत असतात। अशा वेळी परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचण्यासाठी परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी रस्त्यावर मदतीचा हात दाखवल्यास दुचाकी तसेच खासगी वाहन चालकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। दरम्यान 10वी 12वीच्या परीक्षेत कॉपी केल्यास थेट गुन्हा दाखल होणार आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षांच्या काळात कॉपीमुक्त अभियान कडकपणे राबविण्यात येणार आहे। राज्यात 10 फेब्रुवारी 2026 पासून 12वीची तर 20 फेब्रुवारी 2026 पासून 10वीची परीक्षा सुरू होत आहे। या परीक्षा निकोप वातावरणात पार पडाव्यात आणि कॉपीच्या प्रकारांना पूर्णतः आळा बसावा यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात 10वीची परीक्षा 73 केंद्रांवर तर 12वीची परीक्षा 42 केंद्रांवर होणार आहे। या सर्व परीक्षा केंद्रांच्या 500 मीटर परिसरात अनधिकृत व्यक्ती आणि वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे। तसेच परीक्षा कालावधीत केंद्राच्या परिसरातील झेरॉक्स सेंटर, सायबर कॅफे, एसटीडी बूथ आणि ध्वनिक्षेपक पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत। परीक्षा केंद्रांमध्ये मोबाईल, ब्लूटूथ, पेजर किंवा इंटरनेट चालणारी कोणतीही उपकरणे वापरण्यास सक्त मनाई आहे। परीक्षेत कॉपी करताना, त्यासाठी मदत करताना किंवा गैरप्रकारांना प्रोत्साहन देताना कोणी आढळल्यास
त्यांच्यावर महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ माल प्रॅक्टिसेस 1982 या कायद्याअंतर्गत थेट गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे. परीक्षेच्या काळात केंद्रांवर पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे. आळंद येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात संत गजानन महाराजांच्या 148व्या प्रकट दिनानिमित्त हजारो भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. सकाळी श्रींचा अभिषेक करण्यात आला, तसेच श्रींची समाज आरती पार पडली. दुपारी 12 वाजता मोठ्या उत्साहात श्रींचा प्रकट सोहळा साजरा करण्यात आला. खेड तालुक्यातील भीमाशंकर मंदिर महाशिवरात्रीला भाविकांसाठी बंद राहणार असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी 6व्या स्थानी असणाऱ्या खेड तालुक्यातील डाकिना भीमाशंकर मंदिर परिसर विकास आराखड्यातील 288 कोटी रुपयांच्या कामांना वेग आला असून गेल्या 9 जानेवारीपासून मंदिर भाविकांसाठी पूर्णतः बंद करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने येत्या 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री निमित्ताने 12 ते 18 फेब्रुवारी या कालावधीत भीमाशंकराच्या दर्शनासाठी मंदिर दर्शनासाठी खुले करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सध्या भीमाशंकर मंदिरासमोरील सभामंडप पूर्णतः काढून टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आल्याने सध्या यंत्राच्या सहाय्याने नव्याने सभा मंडपाची कामे करण्याची तयारी करण्यात येत आहे. मंदिर परिसरात भाविकांना जाणे अशक्य होणार आहे. तर सध्या पायरी मार्गावर मुख्य प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दर्शन पायरी मार्गावर दोन्ही बाजूची अतिक्रमणे काढून त्या ठिकाणी भिंत उभारून पायरी मार्गाची कामे सुरू असल्याने येणाऱ्या भाविकांना याचा त्रास आणि अडथळा होऊन जीवितास धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने जाहीर केल्याप्रमाणे महाशिवरात्री निमित्ताने भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी खुले करण्याचा निर्णय मागे घेण्यात येत असल्याचे जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले असून महाशिवरात्रीला मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी केले आहे. खेड तालुक्यातील 8 जिल्हा परिषद गट व 16 पंचायत समिती गणांसाठी 74.96% मतदान झालाय, तर काही गटात ही आकडेवारी 80% पोहोचली आहे. त्यामुळे तालुक्यात कोण ठरणार वरचढ याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. खेड तालुक्यात एकूण 1,17,862 पुरुषांनी तर 1,72,009 महिलांनी आणि इतर अशा एकूण 2,25,072 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय. खेड तालुक्यात यंदा उच्चांकी म्हणजे 74.96% मतदान झालंय. तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, उद्धव ठाकरे पक्षानं उमेदवार दिलेत. शिंदे सेना आणि भाजपनं देखील अनेक ठिकाणी उमेदवार दिलेत. काही ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी लढती होत आहेत. काही पंचायत समिती गणात देखील काटेकी टक्कर आहे. चाकण औद्योगिक भागात मोठ्या प्रमाणावर लक्ष्मी दर्शन झाल्यानं निवडणुकीचा नेमका अंदाज घेणं खुद्द उमेदवारांना देखील कठीण झालंय. कारण एकमेकांच्या विरोधात असलेल्या काही उमेदवारांनी समसमान लक्ष्मी दर्शन केलेलं आहे. त्यामुळे मतदार राजानं नेमका कोणाला कौल दिला हे मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. खेड तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीत 8 गटात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून 8 उमेदवार, शिवसेना उभाटा पक्षाकडून 8 उमेदवार, शिवसेना शिंदे गट 5 उमेदवार, भाजपचे 4 उमेदवार आणि 4 अपक्ष असे एकूण 17 उमेदवार रिंगणात होते. पंचायत समितीच्या 16 गणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून 16 उमेदवार, शिवसेना उभाटा पक्षाकडून 16 उमेदवार, शिवसेना शिंदे गटाकडून 13 उमेदवार, भाजपचे 5 उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून 2, काँग्रेसकडून 1 उमेदवार आणि 8 अपक्ष असे एकूण 61 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सोमवारी 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणी राजगुरुनगर येथील क्रीडा संकुलात होणार असून उमेदवार आणि कार्यकर्त्यांची धाकधूक आता वाढली असून निकालाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान निवडणूक काळात झालेल्या टोकाच्या टीका आणि काही घटना यामुळे निकालानंतर संभाव्य वादांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तालुकाभर कडेकोट सुरक्षा ठेवण्याची गरज आहे. खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात कलाविष्कार सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. लग्नसराई आणि व्हॅलेंटाईन वीकमुळे प्रेमाचं प्रतीक असलेले गुलाबाचं फूल आता महागलंय. व्हॅलेंटाईनच्या उत्सवासाठी फूल बाजार सज्ज झालाय. व्हॅलेंटाईन डे निमित्त गुलाब फुलांना विशेषतः लाल गुलाबाला प्रचंड मागणी असते. या काळात गुलाब दरात 50% अधिक वाढ होते. गुलाबाच्या फुलांचा यंदा भाव चांगलाच आहे. त्यामुळे गुलाब उत्पादक व्यावसायिकांना सुगीचे दिवस आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. हरितगृहातून उत्पादन होणाऱ्या विशेषतः लाल गुलाबांना मागणी सर्वाधिक असते.
परदेशात भारतीय गुलाब फुलांना मागणी मोठ्या प्रमाणात असते. एका गुलाब फुलाला होलसेल बाजारात 20 ते 25 रुपये भाव मिळत असून सर्वसाधारण 20 गुलाब फुलांचा गुच्छ 400 ते 500 रुपये दराने विक्री होत असल्याचं फूल उत्पादक सांगतात. चाकण शहरात महामार्गावर रोज होणारी वाहतूक कोंडी ही गंभीर समस्या बनली आहे. सामान्य नागरिकांची वेळ, इंधन आणि संयमाची कसोटी पाहणारी ठरत आहे. त्यामुळे तेथून प्रवास करणारे कंपन्यांचे कर्मचारी, लघुउद्योजक आणि कामगार पुरते त्रासून गेलेत. कोंडीच्या रोजच्या कटकटीमधून त्यांना सुटका हवी आहे अशी त्यांची मागणी आहे. पुणे नाशिक आणि तळेगाव चाकण ते शुक्रापूर मार्गावर रोज होणारी वाहतूक कोंडी ही गंभीर समस्या बनली आहे. चौकात उभी केलेली वाहने, विक्रेते, अनधिकृत रिक्षा थांबे आणि रस्त्यांवरील अतिक्रमणे यामुळे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होते. प्रशासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन तातडीनं ठोस कारवाई करणं आवश्यक आहे. रोजची वाहतूक कोंडी सामान्य नागरिकांना वेळ, इंधन आणि संयम संपवणारी ठरत आहे. कोट्यावधी रुपयांच्या रस्त्यांच्या कामांच्या घोषणा होऊन पुढे कित्येक वर्ष काम होत नाहीये. त्यामुळे प्रशासनानं नियोजनपूर्वक उपाययोजना करून कोंडीतून सुटका करण्याची नागरिकांची आणि प्रवाशांची मागणी आहे. आळंदीमध्ये प्रचंड वाहतूक कोंडीचा अनुभव नागरिकांनी रविवारी घेतला. या भागातून कित्येक तास वाहतूक कोंडीत अडकावं लागल्याचं पुणे लाईव्हच्या दर्शकांनी व्हिडिओ पाठवून कळवलं आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.